काय करते? अगं बॅगा आणल्यात ना, मी आली इंडियामधून. तर ह्या बॅगा आणल्यात तर मी बॅगा जरा लावते हे आणि ओपन करायच्या आणि काय काय मी आता आणले ते जरा दाखवते तुम्हाला सगळ्यांना. बघा मी आणलं आहे, बघा टिकी शिव मुलांसाठी बनवून आपल्या इंडियातून. आणि हे पॅकेट, हे तिखट ठेवचं पॅकेट, साधी बुंदी, हे सगळं होममेड आहे. आणि याच्या होममेड म्हणून मी हे सगळे पदार्थ बनवून आणले. त्याच्यानंतर मुलांना इकडे आपले घरी बनवलेलं मी हे पीठ आणलं आहे. पीठ म्हणजे हे याचं पीठ आहे, कुळथाचं पीठ आहे. पीठ इकडे मिळत नाही आणि मेन म्हणजे इकडे खूप थंडी असते, तर त्याच्यासाठी हे कुळथाचं पीठ आणलं आहे. आणि ह्या सगळ्या चटण्या आणल्या आहेत मी बनवून. चटण्या म्हणजे वेगवेगळ्या 3-4 प्रकारच्या ज्या चटण्या, जेणेकरून याच्यामध्ये खोबरा चटणी, शेंगदाणा चटणी, तिळाची चटणी, जवशीची चटणी, हे सगळं पॅकेट मी बनवून आणलं. कुरमुरेचा चिवडा थोडा मुलांसाठी बनवून आणला. आमचं छोटं बाळ आहे घरामध्ये, 1-1.5 वर्षाचं. त्याच्यासाठी मग नंतर आलू भुजिया आणला. हे बघा आलू भुजिया. नंतर हा आपला आलू भुजिया मुलांसाठी. चोकोस आपल्याकडे छान मिळतात इंडियामध्ये. अमेरिकेमध्ये ते मिळतात, पण ते सगळे याचे असतात कॉर्नफ्लोअरचे. हे आपले मल्टी याचे चोकोस आहे, चॉकलेट. त्याच्यामुळे ते आणले. चोकोसचे पॅकेट मी जरा जास्तच आणले, 2 पॅकेट आता तुम्हाला दाखवते. नंतर मॅजिक मसाला आणला आहे मी, पिझ्झाचा मॅजिक मसाला घेऊन आले. हे पण भरपूर पॅकेट आणले मी, जवळजवळ 5-6 पॅकेट आणले. आणि उडदाची पापड आणली आहे मी. उडदाची पापड ही आपल्याकडे जरा स्पायसी तिखट असतात म्हणून ही पॅकेट आणली. बघा रुपा पापड आहे. नंतर आमपन्ना इकडे आता ॲक्च्युली उन्हाळा नाही आहे, थंडीचे दिवस आहे, पण हे उन्हाळ्यासाठी इकडे हे पॅकेट आहे ना खूप सुंदर, जरा आपल्याला पिण्यासाठी शरबत म्हणून. नंतर खोबरं इकडे इतकं महाग असतं, पण जर कधी इंडियातून येत असेल ना अमेरिकेला, हे खोबरं जरूर घेऊन यायचं आणि त्याचा किस करून आणायचा. कारण खोबरं इकडे आपल्याला छान मिळतं, आपल्या इंडियामध्ये स्वस्त असतं. आणि नंतर होममेड मी ही मसाले आणले बनवून. हा काळा मसाला आहे, हे लाल तिखट आहे, जरा तिखटपणा असतो इकडे. ह्या लोकांना खूप तिखट लागतं, पण आपल्याला स्पायसी म्हणून थोडं आणलं आहे. नंतर मिसळपाव बनवण्यासाठी अगदी आवर्जून आपल्याकडची मिसळपाव घेऊन यायची. त्याचा मसाला आहे हा, सुंदर मिसळपाव बनले जाते. नंतर मग ही मॅजिक मसाला मी तुम्हाला दाखवला मगाशी. पिरी पिरी मसाला आणला, कारण इकडे हे लोक सॅलेड वगैरे खातात किंवा फ्रूट्सवर जास्त भर असतो, मग त्याच्यावर मसाला टाकण्यासाठी त्यांना आवर्जून हे आवडतं, ते मी घेऊन आली आहे. पाणीपुरी सगळ्यात फेमस पदार्थ आपला आवडीचा नाश्ता. पाणीपुरी बनवते, भरपूर पॅकेट घेऊन आली आहे पाणीपुरीचे. आणि नंतर मग आपलं हे बेसनपीठ घेऊन आली आहे. बेसनपीठ कशासाठी, आपल्याकडचं टेस्टी असतं आणि चविष्ट असतं म्हणून हे बेसनपीठ खास घरचं बनवून आणलं आहे. त्याच्यानंतर सुहाणा मसाला आणला, बिर्याणी मसाल्याचे पॅकेट आणले 5-6. आणि साबण मुद्दाम घेऊन आली. काही साबण आहे, ते सोप आणले, सॅन्डल सोप आहे हा. ॲक्च्युली हा माझ्या आवडीसाठी म्हणजे मी आणले इकडे मुलांना छानपैकी. नंतर चहा पावडर आणली. चहा पावडर इथे कोणीच चहा पित नाही, सगळ्यांची ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी असं असतं. आणि मेन म्हणजे सगळ्यात फिकं असं, मग ही आपल्या बनवण्यासाठी माझ्या मनासाठी आणली. घासण्या घेऊन आली तिकडनं बऱ्याच प्रकारच्या. नंतर ही माझ्या छोट्या नाते माझी एक, तिच्यासाठी ही रबर बँड घेऊन आली कलरफुलमध्ये. आणि स्वीटमध्ये काहीतरी बनवायचं असतं म्हणून गुलाबजाम गिफ्टचं पॅकेट घेऊन आली मी आपल्या इंडियातून. कारण आपल्या तिकडनं इकडे जर येत असेल ना, भरपूर पदार्थ घेऊन यायची, जे वाटेल ती पदार्थ आणत राहायची. आणि खूप काय. नंतर इकडे आपल्याला देवाची पूजा करताना मला आठवण आली, तर हे चंदन अगरबत्ती, चंपा अगरबत्ती, मोगरा अगरबत्ती, असे जवळजवळ मी 7-8 पॅकेट घेऊन आलेली आहे. आणि फ्राईज बघा, हे फ्राईज मुलांना आवडतात ना आपल्याला, म्हणजे छोट्यापासून मोठे सगळे खातात, तर हे फ्राईज मुद्दाम मी आवडीने आणले. आणि हे माझ्या खास मुलीला पण खूप आवडतात, तर हे पॅकेट 2च आणले मात्र मी. नंतर मायोनीज, पिझ्झा इकडे बर्गर, यांचा पिझ्झा फेमस आहे, त्याच्यासाठी मायोनीज वगैरे मी मुद्दाम तिकडनं आणले. हे जरा 3 पॅकेट आणले, कारण का इथे भरपूर लागतात ह्या लोकांना. आणि त्याच्यासाठी हे ऑरिगॅनो घेऊन आली आहे, ठीक आहे. नंतर हा चिंच, फोडणीचं वरण करण्यासाठी माझ्या मुलीला खूप आवडतं फोडणीचं वरण, पोळी वगैरे केली तर याच्यासाठी चिंच आणली आहे मी आपल्या गावाकडची. आणि त्याच्यामध्ये आंबट गोड वरण बनवण्यासाठी आमसूलचं पॅकेट घेऊन आली आहे, आमसूल. आणि वेगवेगळे हे असं मला जे मिळेल ते तिकडनं जरा पॉन्ड्सचे थोडं आपलं काय म्हणतात याच्यातलं आणलं आहे मी, पॉन्ड्समधला फेस वॉश आहे हा,
तर हा आणलाय. नंतर जॉयचं बाळासाठी लावण्यासाठी बॉडी लोशन आणलंय मी, खास आठवणीने घेऊन आली. आणि तेलाची बॉटल तर ही माझ्यासाठी घेऊन आली आहे, कारण पॅराशूट इकडे मिळतं नाही मिळतं तेवढ्यासाठी ही खास पॅराशूट तेल बॉटल घेऊन आली आहे. नंतर हे पण फेस वॉशच आहे, जरा बाहेर गेली तर ते घेऊन आली मी आपल्यासाठी. नंतर मॅगीचं पॅकेट मुलांना आणले, पण माझी नातू मॅगी जास्त खात नाही सहसा, तर तरी पण मी असू द्यावी बरोबर म्हणून 3 पॅकेट आणले आहे. आणि साबण तुम्हाला बोलले ना मी, साबण आणले 2-3 प्रकारचे, त्यात हा ब्ल्यू लक्स आलेला आहे. नंतर आपली चितळे बंधूची मी भाकरवडी घेऊन आली आहे खास, कारण माझी मुलगी पुण्याला राहते तर तिला ती कशी थोडीशी आवडली भाकरवडी, तर मी भाकरवडी त्यांच्यासाठी घेऊन आली दोघांना खाण्यासाठी. नंतर रसनाचे पॅकेट घेऊन आले, पावडर आपल्याकडे मिळतात, हे छान मिळतात तिकडे, आपल्याकडच्या वस्तू फार कमी किमतीत असतात ना, मग त्या सगळ्या मी घेऊन आलेली आहे. आणि अजून मग मुलांना थोडे बिस्किटचे प्रकार आणले. मग जसं उदाहरणार्थ हा बघा, तुम्हाला हार्ड अँड फील दाखवते, तर हे पॅकेट मी जवळजवळ 1 डझन घेऊन आलेली आहे त्याच्यासाठी. आणि नंतर हे थोडेसे असे कप सेट आणले भांड्यांमध्ये, का तर इकडे ना यांची काचेचीच असतात, तर ही छोटी मुलं, तिचा छोटा मुलगा फार फोडायची भीती असते, मग त्याच्यासाठी ही समजुतीसाठी थोडे भांडी प्रकारमध्ये मी जरा हे अशा प्रकारचे 1 डझन कप आणले आहे. आणि अशा मुलांना नाश्ता करण्यासाठी ह्या डिश आणल्या आहेत मी, नाश्त्याचे डिश, कारण त्यांना खाण्यासाठी. आणि थोडीशी खणाची ताटं घेऊन आली, मला आवडली ही, तर त्यांच्यासाठी जेवणासाठी म्हणजे एकत्र वेगवेगळे बाऊल ठेवण्यापेक्षा ही पद्धत, इकडे सगळे काचेचे या लोकांची, मग जरा स्टीलचं काहीतरी पाहिजे ना, आपल्याला पण वाटतं ना की असावं, म्हणून ही भांडी आणली आहे मी जरा याच्यातली. आणि डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठी जार घेऊन आली, जग आपण छान मिळाला मला म्हणून मी घेऊन आली, जरा स्वस्त पडला म्हणून तो आणलाय, जरा मग्गा आणलाय इकडनं. आणि कटलरी थोडं याच्यात आणलंय मी माझ्या नातीसाठी, माझी एक 6 वर्षाची नात आहे, तर तिच्यासाठी याच्यामध्ये थोडं कटलरी म्हणजे रबर बँड, थोडा क्लचर, थोड्या क्लिपा, लिपस्टिक असे प्रकार याच्यात टाकून आणलेत मी. आणि स्पायसी हे चॉपरने मला काही जमत नाही काही वस्तू, तर मी हे छान चॉपर घेऊन आले बारीक करण्यासाठी, कारण लागतं आपल्याला, तर ते एक चॉपर घेऊन आली. आणि नंतर बेडशीट आणले तिकडनं थोडे, कपडा इकडे फार महाग असतो आपल्या अमेरिकेमध्ये. मी इकडे आली तर मी आवर्जून कधी पण आली तर कपडे थोडेसे खरेदी करून आणतो. मग हे बेडशीट आणले, कवर आणली आहे त्या उशांची, त्याच्यामध्ये ही सगळी त्याच्यावरचं सेट आहे हा बेडशीटचा. हे तुम्हाला म्हटलं ना मी, जलजिरा पाणीपुरी जे आपलं हे जलजिरा पिण्यासाठी घेऊन आलेली आहे आपलं उन्हाळ्यामध्ये. आणि हे मुलांसाठी मी ना कपडे घेऊन आली आहे, माझा छोटा बाळ आहे तर त्याच्यासाठी हा ड्रेस घेऊन आली आहे मी, बघा या टाईपचा मी ड्रेस आणला होता, 2 वर्षाचं बाळ आहे त्याच्यासाठी मी असा ड्रेस आणला, याच्यावरची पॅन्ट आहे. इकडे थंडी असते म्हणून आपल्याकडच्या कानटोपी, याला आपण म्हणतो माकड टोपी, तर माकड टोपी पण मी बरोबर घेऊन आली आहे दोघांना 2. नंतर तिच्यासाठी पण मी छान सुंदर असा एक फ्रॉक घेऊन आली आहे ब्ल्यू कलरचा, तर हा मस्त फ्रॉक घेऊन आलेली आहे. आणि अजून छोटा एक ड्रेस आणला आहे बाळासाठी, ठीक आहे. बेडशीट मी म्हटली ना कपडे घेऊन आले, ठीक आहे. नंतर हे मला ना स्वतःला थोडं दाताचा जर काही त्रास झाला तर ते मेडिकलमध्ये आणलेलं आहे. नंतर अजून पोहे आपल्याकडे एकदम चविष्ट लागतात, आणि खास गिरणीमध्ये काढून हे पोहे मला मिळाले, आपल्याकडे असतात ना, तर त्यातून मग ही एवढी मोठी पोहे मी घेऊन आली, जवळजवळ 2-3-4 किलो पोहे आहेत. आणि चकली बनवायची असते, चकली खूप आवडते, कधी पण मला चकली बनवायला लागेल तर मी चकली आणली आहे. चकलीचा मसाला आणला आहे, रामबंधू चकली मसाला, हे पॅकेट आणले, जवळजवळ 4-5 पॅकेट घेऊन आली आहे. नंतर अजून मला सालकटर आहे तिच्याकडे, पण मला नाही जमत, आता इथे आल्यावर म्हटलं मग जरा जबाबदारी पडते आपल्याकडे, तर थोडंसं सालकटर मला व्यवस्थित व्हावं म्हणून साल काढण्यासाठी मी सालकटर घेऊन आली होती, माझ्या आठवणीने आणलं मी ते सालकटर. नंतर यांच्या दोघांची मुलीचे मोबाईल असतात, मोबाईलसाठी कवर आणले, त्यांना मोबाईलचे कवर घेऊन आली, कारण आपल्या तिकडे छान मिळतात ते कवर. चाट मसाला घेऊन आले, चाट मसाला. आणि हां, थंडी असते, मेन मेनू आपल्याकडचा फेमस अगदी मेथीचे लाडू. मेथीचे लाडू बनवण्यासाठी हे मी सगळं मिश्रण करून पॅकेट आणले असे बनवून 2-2 किलोचे.
भरपूर भरपूर पॅकेट आणले. तर हे मी आता इथे आली ना तर इथे लाडू पण बनवणार आहे. मेथीचे लाडू सुंदर लाडू बनतात माझी लाडू फार फेमस आहे मेथीचे. आणि याच्यामध्ये थोडंसं पीठ वगैरे आणलं आहे घावणचं, तांदळाचं, ठीक आहे. आणि टोस्टर मला तिचं टोस्टर आहे, पण त्याच्यामध्ये खूप एका वेळेस 4 बनवाय ते काही मला जमत नाही. तर त्यासाठी मी टोस्टर घेऊन आली आहे माझं आपलं तिकडनं. बस. आणि दाखवण्यासारखं अजून हे एक मिनिट तुम्हाला स्पायसी बनाना केळीचे वेफर्स आणले मी. केळीचे वेफर्स आहे. बाकी लसूण चिवडा आणला आहे आपला. नंतर याच्यामध्ये बनाना साधी मी वेफर्स आणली आहे आणि कुरकुरे आणले. बस इतकं माझं भरपूर झालं आहे. अजून 2 बॅगा माझ्या. आता हे सगळं फुल सामान झालं आहे माझं. आणि याच्यातून मला तर वाटतं बाबा मी भरपूर आणलं आहे. जे आपल्याला हवं आहे ते पण आणलं आहे आणि मेन आम्हाला काय लागतं ते पण आणलं. खास उन्हाळा येईल ना नंतर, मी एक गंमत आणली आहे. काय माहिती का, उन्हाळ्यामध्ये मला इथे काहीतरी करमणूक, कामं तर खूप पटापट होतात, सगळं आधुनिक आहे. मग त्याच्यासाठी मी पापड बनवण्यासाठी हा पापड खार घेऊन आली. हा जो आहे ना माझ्या हातामध्ये, हे मी तुम्हाला दाखवते ना, जरा जवळून बघा. हा मी पापड खार घेऊन आली. ती मला पापड बनवायची आहे. लोणची पापड मी सगळी बनवते. आता बस माझं सगळं सामान झालं. अमेरिकेत येताना मात्र आपल्या इंडियातून जेवढं सामान जमेल तेवढं मात्र जरूर आठवणीने घेऊन यायचं. बस. आता मी ना अजून एक सांगते तुम्हाला. इथं मी आली ना, मला ॲक्च्युली इंडियातून आपण इकडे आलो का आपण अगदी नवीन असतो आणि काहीही सुचत नाही. मेन म्हणजे अगदी किचनमध्ये आपल्याला सगळ्या यांच्या आधुनिक वस्तू आहे. आता माझ्या मुलीच्या घरात तर सगळ्या आधुनिक वस्तू आहे, त्या सगळ्या मला शिकाव्या लागल्या. तिकडचं रुटीन, मग मला तिकडचं रुटीन आपलं एकदम वेगळं, इकडचं वेगळं. मग इथे आले तर माझं रुटीन समजा कसं असतं एक थोडक्यात मी तुम्हाला सांगते. तर मग मी ते जे रुटीन करते ते सगळं मी एक तुम्हाला दाखवेल. आणि तुम्ही माझं मात्र, मी जेव्हा तुम्हाला दाखवत आहे ना, तेव्हा तुम्ही मात्र आठवणीने माझे हे बघत राहा.